आज मी नाश्त्यासाठी केला होता उपमा आणि वेळेअभावी हे सकाळचा नाश्ता ऑफिसलाच डब्यामध्ये घेऊन जातात. पण आज सकाळीच मेसेज आला, आजचा नाश्ता ऑफिसमध्ये मिळणार आहे. तर मी लगेच विचार केला की ह्या उपम्याचं काहीतरी नवीन रेसिपी आपण बनवू शकतो. शाळेतून थोड्या वेळाने मुली येतीलच, त्यांनाही एखादी नवीन रेसिपी होईल. तर हा मी एका मिक्सिंग बाउलमध्ये उपमा किंवा उपीट म्हणतात किंवा तिखट शिरा म्हणतात काढून घेतला. थंड झाल्यानंतर बऱ्याच वेळा अशा त्याचे गोळे बनले जातात. त्या गोळे मी फोडून घेतलेले आहेत. यामध्ये उकडलेले बटाटे किसून घालायचे आहेत. इथे छोटे बटाटे आहेत म्हणून मी 4 घेतलेत. मीडियम साईजचे असतील किंवा मोठे असतील तर 2 बटाटे सुद्धा चालतील. बटाटे टाकल्यामुळे या रेसिपीला छान बाइंडिंग मिळते. आणि आता मी टाकत आहे 2 चमचे तांदळाचं पीठ. तांदळाचं पीठ नसेल तर कॉर्नफ्लॉवर टाकलं तरी चालेल, त्यामुळे रेसिपी छान कुरकुरीत होते. आता यामध्ये 1 चमचा जिरे पावडर मी घरी व्यवस्थित भाजून छान जिऱ्याची पावडर केलेली आहे. त्यानंतर 1 चमचा धने पावडर, नंतर आमचूर पावडर किंवा चाट मसाला टाकला तरीही चालेल. आणि अगदी थोडासा तिखटपणा येण्यासाठी यामध्ये मी चिली फ्लेक्स टाकून घेतलेलं आहे किंवा तुम्ही लाल तिखट टाकलं तरीही चालेल. आणि कसुरी मेथी टाकलेली आहे. कसुरी मेथी टाकल्यामुळे रेसिपी खूप छान टेस्टी होते. नसेल तर ती ऑप्शनल आहे. कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. अगदी थोडीशी साखरेचे 2-3 दाणे टाकून घ्यायचे आणि हे सगळे जिन्नस छान एकजीव करून घ्यायचे आहेत. छान एक पिठाचा गोळा तयार होतो. पाणी टाकायची अजिबात गरज पडत नाही. बटाट्यामुळे छान बाइंडिंग येतं आणि अगदी थोडासा तेलाचा हात लावून हा पिठाचा गोळा छान आपल्याला मळून घ्यायचा. रेस्ट करायला ठेवायची गरज नाही. लगेचच आपण छान याचे कटलेट्स बनवून घेणार आहोत. वेगवेगळ्या आकारामध्ये बनवू शकता. तुम्ही सुद्धा अशा उरलेल्या पदार्थांपासून वेगवेगळ्या रेसिपी ट्राय केल्या असतील तर नक्की मला शेअर करा, कमेंटमध्ये सांगा. आणि ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि नक्की करून पहा. अतिशय सोपी रेसिपी आहे. ऑलरेडी आपला उपमा किंवा उपीट बनलेला असतं, त्यामध्ये सगळे जिन्नस असतात. म्हणजे कांदा असतो आणि यामध्ये तुम्ही अजून काही भाज्या ॲड करू शकता. गाजर किसून टाकू शकता किंवा कॉर्न टाकू शकता. अजून टेस्टी आणि हेल्दी बनवू शकता. आणि रवा सुद्धा आपला इथे शिजलेला असतो, त्यामुळे जास्त वेगळी मेहनत करायची गरज पडत नाही. आणि आपला जो उपमा असतो तो थंड झाल्यावर तसाही चांगला लागत नाही. बराच वेळा तो घरामध्ये टाकून दिला जातो. तर त्याऐवजी अशी रेसिपी नक्की ट्राय करा. लहान मुलांना तर असे वेगवेगळे पदार्थ खायला खूप आवडतात आणि ते जर हेल्दी असेल तर खरंच खूप छान. आणि असे वेगवेगळ्या आकारामध्ये जर बनवले तर ते आवडीने खातात सुद्धा. मेदूवडाचा आकार देऊ शकता. अशा पद्धतीने सगळे कटलेट मी बनवून घेतलेले आहेत. आता हे तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय सुद्धा करू शकता. इथे मी डीप फ्राय करून दाखवलेले आहेत. मीडियम गॅसवर तेल छान तापवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर रव्यामध्ये घोळवून आपण हे कटलेट्स तळणार आहोत. ही रव्यामध्ये घोळवण्याची प्रोसिजर अगोदर जर तुम्हाला त्या स्लरीमध्ये म्हणजे मैद्याच्या किंवा कॉर्नफ्लॉवरच्या स्लरीमध्ये बुडवून घ्यायचं असेल तरीही चालेल. मी डायरेक्टली या पद्धतीने तळून घेत आहे. अतिशय सुंदर अशी ही रेसिपी दिसत आहे. खूप सुंदर टेस्टी सुद्धा लागते. तळल्यामुळे छान त्याला क्रिस्पीपणा येतो. एकाच बाजूने छान आपल्याला तळून घ्यायचंय आणि नंतरच आपण दुसऱ्या बाजूने तळून घेणार आहोत. आणि यामध्ये अजिबात तेल बसत नाही. खूप सुंदर क्रिस्पी अशी ही रेसिपी तयार होते. अगदी गोल्डन ब्राऊन कलर येतोपर्यंत तळून घ्यायचं आहे. अतिशय क्रिस्पी असं हे आपले कटलेट तयार झालेलं आहे. खूपच सुंदर दिसत आहे.
तुम्ही पाहू शकता खूप मस्त रेसिपी तयार होते। नक्की ट्राय करा। आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। खमंग असे हे कटलेट तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता, लहान मुलांना नाश्त्याला देऊ शकता, इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून करू शकता किंवा एखादी पार्टी असेल तर त्याला सुद्धा हे कटलेट्स तुम्ही बनवू शकता। सॉस बरोबर किंवा पुदिन्याच्या चटणी बरोबर किंवा नुसते खाण्यासाठी ही अतिशय मस्त अशी रेसिपी आहे। नक्की ट्राय करा। अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। परत एकदा भेटूया, तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा।